मित्रांनो, आयफोन्स लॉन्च झालेले आहेत 2025 चे आणि तुम्हाला सांगू का, कितीही तुम्हाला तो ऑरेंज वरती तो प्लॅटून नवीन कॅमेरा डिझाईन वगैरे आवडला असेल ना, तरी आयफोन 17 सिरीज मध्ये हा जो आहे बेस आयफोन 17 माझ्या हिशोबाने सगळ्यात चांगला मोठा व्हॅल्यू फॉर मनी अपग्रेड आहे. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आयफोन 17 सिरीज मध्ये आयफोन 17च बेस्ट आहे कॉमन 99% लोकांसाठी. हा, तुम्हाला अगदी कटिंग एज वरती जायचंय, तुम्हाला पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं काही तुम्ही म्हणजे 1 लाख रुपये सुद्धा खर्च करू शकता, मग प्रो मॅक्स कडे बघू शकता. $3 वाला फोन दाखव, सगळ्यात महागातला. पण फॉर यू अँड मी आयफोन 17 इज बेस्ट. चला, एकदम नवीन खट बॉक्स आहे बरं का, अगदी ओपन सुद्धा केलेला नाहीये, तुमच्या समोरच मी आता उघडणार आहे. आवाज येतोय? येस, अनबॉक्सिंग अँड फर्स्ट इम्प्रेशन ऑफ आयफोन 17 हे सगळं तुमच्यासाठी करत असतो मित्रांनो. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, काय? सबस्क्राईब अँड बेल आयकन, या दोनच गोष्टी. दॅट्स इट. सबस्क्राईब केलं बाद झालं. आपल्याला आपली मराठी टेक कम्युनिटी वाढवायची आहे. लुक ॲट दिस कलर, लॅव्हेंडर कलर आहे. तसं याच्यामध्ये छान पेस्टल कलर्स येतात बरं का. इन हँड फील म्हणजे आयफोन 16 सारखाच आहे जवळजवळ, पण ह्याचा डिस्प्ले मोठा झालेला आहे. येस, 6.3चा आहे. त्याच्यामध्ये 6.1 इंचचा होता, आता 6.3 इंचचा डिस्प्ले झालेला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का तुम्हाला, बॉक्समध्ये फक्त फोन येतो, USB Type-C to Type-C केबल आणि मग तुम्हाला सिम कार्ड टूल मिळतं. बस. डॉक्युमेंटेशन तुम्ही म्हणाल तर आता QR कोड दिलेला आहे, त्याला स्कॅन करायचं आणि मग डॉक्युमेंटेशन तुम्हाला मिळेल. आय थिंक विच इज क्वाईट गुड. काय प्रॉब्लेम म्हणजे पेपर कशाला उगाच वेस्ट करा. चलो, लेट्स ओपन वरचं सुद्धा. दिस इज क्रेझी गुड. सिरेमिक शील्ड 2.0 येतं आणि मागं सिरेमिक शील्ड येतं. यावेळेला हे बघा, मागच्या फोन्समध्ये, मागच्या जनरेशनच्या कुठल्याही आयफोन्समध्ये तुम्ही बघितलं ना, एक गोष्ट त्यांची ग्लास टफ असायची, ब्रेक नाही व्हायची, पण स्क्रॅचेस मात्र पुष्कळ यायच्या. तर याच्यामध्ये 3x जास्त, 16च्या कंपॅरिझनमध्ये 3 टाइम्स जास्त स्क्रॅच रेजिस्टन्स आलेला आहे. त्यामुळं ॲटलिस्ट आय एम होपिंग, हे बघा, हे फर्स्ट इम्प्रेशनचा व्हिडिओ आहे, फुल रिव्ह्यू मी आणणार आहे, कॅमेराचा रिव्ह्यू करणार आहे, त्यासाठी नक्की थांबा म्हणून सबस्क्राईब करायला सांगितलं. पण आता तरी ॲपलच्या प्रमाणे 3 टाइम्स मोर स्क्रॅच रेजिस्टंट आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि सिरेमिक शू शील्ड असलं तर मला तर काही टेन्शन नाही आहे. मी असं पाडणार आहे त्याला. लोकांनी असं केलं. मागून सिरेमिक शील्ड आणि ना पॉकेट फ्रेंडली आहे, हँड फ्रेंडली मी म्हणेन, कारण की खरंच छान आहे. बघा ना, तुमचे हात जरी छोटे असले तरी युल फील राईट एट होम, काही प्रॉब्लेम नाही. 178 ग्रॅम्स वगैरे, त्यामुळे लाईटर साईड वरती आहे. पोर्ट्स बटन सांगायचं झालं तर सगळे पोर्ट्स बटन इनफॅक्ट एक्स्ट्रा आहेत. खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल आहे, मायक्रोफोन आहे, USB Type-C आहे, कॅमेरा कंट्रोल बटन आहे राईट हँड साईड मध्ये, पॉवर ऑन ऑफ आहे, वरती काही नाहीये. लेफ्ट हँड साईडला ऍक्शन बटन आहे, कस्टमायझेबल ऍक्शन बटन आहे, व्हॉल्यूम रॉकर अप अँड डाऊन आहे. त्याच्या खाली सिम कार्ड ट्रे आहे. तसं इंडियामध्ये जो व्हेरियंट आहे ना, तो फिजिकल सिम, एक फिजिकल सिम आणि एक ई सिम बरोबर येतो. US मध्ये नो फिजिकल सिम बरोबर येतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी कॅपॅसिटी 2 तासाची, 2 तास व्हिडिओ प्लेबॅक टाइम तुम्हाला जास्त मिळतं. ह्याच्यामध्ये एक सिंगल फिजिकल सिम आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला ई सिम वापरायला लागेल. चला, आता स्टार्ट करूया. डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर 6.3 इंचचा 3000 निट्स पीक ब्राईटनेसचा अँटी रिफ्लेक्टिव्ह डिस्प्ले आहे. पण सगळ्यात मोठा अपडेट जो आहे तो आहे 120 हर्ट्जचा. म्हणजे इतके वर्ष आपण शिव्या घालतो 70,000 रुपये, 80,000 रुपये मी खर्च करतोय आणि मला 60 हर्ट्जचा डिस्प्ले मिळतोय. नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला 120 हर्ट्ज प्रो मोशन डिस्प्ले मिळतो. सो दॅट इज एक्सिलेंट. परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर A19 चिपसेट येते आणि A19 परफेक्ट आहे मित्रांनो. तुम्हाला म्हणजे आता 60 FPS गेमिंग वगैरे करू शकता, पण 120 FPS तुम्ही गेमिंग आरामात करू शकाल. अपडेट्सने ते सुद्धा येणार आहे. महत्वाचं म्हणजे 8 GB रॅम झाली, आधी 6 GB होती, आता 8 GB रॅम झाली आहे. आणि बेस व्हेरियंट सुद्धा 128 चा नाहीये, 256 GB चा व्हेरियंट आहे. सो एक्सलंट. बॅटरी लाईफ ऍपल तुम्हाला माहिती आहे कधीच बॅटरीची कॅपॅसिटी सांगत नाही, पण 30 आवर्सचा तुम्हाला व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळेल. सो दॅट इज गुड. माझ्या हिशोबाने दॅट इज ओके. पण यावेळेला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आलाय. 20 मिनिटं चार्ज करा, 50% तुम्ही चार्ज करू शकाल. ऐकलेलं होतं का आतापर्यंत की फास्ट चार्जिंग सपोर्टेड आयफोन? पण हो, आयफोन 17 सिरीज आलेला आहे फास्ट चार्जिंग सपोर्ट. C2 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतं. सो 25 वॉट वायरलेस चार्जिंग सुद्धा आहे याच्यामध्ये. बॅटरी झालं, परफॉर्मन्स झालं, डिस्प्ले झालं, एकदम म्हणजे सगळे टिकमार्क व्यवस्थित आहेत. पण बाकीच्या इतर गोष्टींबद्दल काय, कॅमेराबद्दल बोलणार आहे, पण त्याआधी एकतर IP68 सर्टिफिकेशन येतं. जर का मी कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं, Wi-Fi 7 येतं, Bluetooth 6 येतं, NFC येतं. ऍपल पे चालायला पाहिजे ना, नाही तर चालणार कसं NFC शिवाय. एक गोष्ट मला ऍब्सोल्युटली तुम्हाला सांगायची आहे की A19 आणि iOS 26चं जे ऑप्टिमायझेशन आहे ना, यू कॅन फील
फील दॅट. म्हणजे आम्ही आयफोन 15 बघितलं, 16 सिरीज बघितला, पण जो एक फ्लुइडिटी, जो स्मूथनेस, एक मक्खन स्मूथनेस म्हणतो ना, बटरी स्मूथ, असं तुम्हाला iOS 26 वाटतं. ते लिक्विड ग्लास डिझाईन वगैरे येतं, तर फील त्याचा जबरदस्तच आहे. देयर इज नो क्वेश्चन. लेट्स टॉक अबाउट कॅमेराज. हो, प्रो मध्ये एकच डिफरन्स आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा टेलिफोटो मिळतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचे 2 कॅमेराज मिळतात. प्रायमरी 48 मेगापिक्सेलचा फ्युजन कॅमेरा, मागं 48 मेगापिक्सेलचा फ्युजन कॅमेरा. जर का मी इव्हन आयफोन 16 प्रो सिरीज बरोबर कम्पेअर करू, तरी सुद्धा मला वाटतं आयफोन 17चे जे कॅमेराज आहेत ना, ते इम्प्रूव्ड आहेत. म्हणजे स्किन टोन जास्त आहे, ज्यांचं जे प्रोसेसिंग आहे ना, ते जास्त ॲक्युरेट आहे. कलर्स वगैरे परफेक्ट येतात, बोके वगैरे सांगायचं झालं खरंच चांगले येतात. तो आता पण कसं होतं माहिती का, स्टील फोटोग्राफीमध्ये सॅमसंग, विवो हे सुद्धा ना कधी कधी आयफोन पेक्षाही जास्त चांगलं करायचे. बट विथ आयफोन 17 बॅक, म्हणजे व्हिडिओग्राफीमध्ये नेहमीच आयफोन जबरदस्त होता, त्याला कोणी बीट करू शकत नव्हतं. पण कॉम्पिटिशन मध्ये स्टील फोटोग्राफीमध्ये होते. बट नाउ आयफोन 17 हॅज गॉन अहेड. आणि अहेड जाण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे सेल्फी. 18 मेगापिक्सेलचा सेल्फी सेंटर स्टेज कॅमेरा मिळतो आणि त्याचा सेन्सर, ऍक्च्युली सेन्सर साईज जो आहे ना, तो वाढलेला आहे. रेक्टँग्युलर पासून स्क्वेअर केलेला आहे, थोडा वाढलेला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही फोटो काढताना व्हर्टिकलच तुम्ही फोटो काढत असला तरी हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल तो ऑटोमॅटिकली डिसाईड करतो. जास्त लोक असली तर तो लँडस्केप घेतो, नाहीतर मग पोर्ट्रेट काढतो. अँड इट वर्क्स फ्लॉलेसली वेल. पण त्याहूनही जास्त जे आउटपुट येतं, क्वालिटी जी फोटोजची येते, ऍब्सोल्युटली स्टनिंग. म्हणजे अगेन द बेस्ट सेल्फी ऑन आयफोन मी डेफिनेटली म्हणेन. म्हणजे प्रो मॅक्स, प्रो सगळ्यांमध्ये सिमिलर तुम्हाला मिळतं, बेस वेरियंट मध्ये सुद्धा सेमच मिळतं. सो एक्सलेंट. सगळे सेन्सर्स व्हिडिओग्राफीमध्ये 4K 60 FPS करतात. म्हणजे ओव्हरऑल जर सांगायचं झालं ना, मी तर असं म्हणेन की ह्या वर्षी, आता पण मी असं म्हणत आलोय प्रत्येक वेळेला जेव्हा आयफोनला, मागच्या वेळी तर ऍपल पार्क मध्ये लॉन्च झाल्यानंतर मी म्हणत होतो की आयफोन 16 घेऊ नका, आयफोन 15 घ्या, आयफोन 17 साठी थांबा. पण ह्या वेळेला मी तसं म्हणू शकत नाही. मी म्हणेन की आयफोन 16 जर का तुम्ही विचार करत असाल घ्यायचं, 5-10 हजार रुपये जास्त टाका, नाही आयफोन 17 घ्या. इनफॅक्ट जर का तुम्ही आयफोन 16 प्रो बद्दल सुद्धा विचार करत असाल ना, तरी सुद्धा आयफोन 17 घ्या, कारण की सेमच प्राइस मिळते. बेस वेरियंट आता 256 GB चा झालाय. आयफोन 16 प्रोचा बेस वेरियंट 128 GB चा, जो 70,000 ला मिळतो, आणि 79,999 ला तुम्हाला 256 GB वेरियंट मिळतो. हा जो आहे हा 83,000 ला मिळतो. तर आता घेतलं तर 5,000 ऑफ आहेत तुम्हाला, म्हणजे 77,000 ला तुम्हाला हा 256 GB वेरियंट मिळतोय. सो अगेन देअर ऑल्सो दिस इज बेटर. आणि लेटेस्ट जनरेशनचा फोन तुम्हाला मिळतोय. म्हणजे हे मी लॉन्च होण्याच्या आधी, लॉन्चच्या वेळेला माझ्या टेक ट्रॅकिंग टेकच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आणि आता सुद्धा तेच सांगतोय. या सगळ्या लाईनअप मध्ये इंडियन्सना सगळ्यात जास्त जो आवडणार आहे, जो इंडियामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणार आहे, तो माझ्या हिशोबाने आयफोन 17 आहे. आणि एक फार मोठी गोष्ट जी लोक व्हिडिओज मध्ये बोलत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की ह्या वेळचा लेटेस्ट जनरेशनचा आयफोन 17 आणि आयफोन 17 एअर, हो, तो एकदम थिन इनोव्हेटिव्ह फोन जो आहे, तो मेड इन इंडिया आहे. विचार करा, मेड इन इंडिया. इट्स अ प्राऊड थिंग. बॉक्स वरती लिहिलंय मेड इन इंडिया ऑन आयफोन एअर. तसा आयफोन एअरचा व्हिडिओ करायला पाहिजे की नाही नक्की सांगा. प्रो मॅक्सचे, प्रोचे करायला पाहिजे की नाही, अजून तुम्हाला काही कंपॅरिझन पाहिजे असेल ते सुद्धा खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र.